65 वर्षीय महिला आपले मुलं बाळ नातवंड शेतामध्ये काम करतायत म्हणून आपण सुद्धा जावं म्हणून ती शेतामध्ये निघाली। शेतामध्ये गेल्यानंतर पाहते तर शेतामध्ये कोणीच नाही, सगळे घरी आले होते दुसऱ्या मार्गाने आणि ही गेली तर शेतात कोणीच नाही। परंतु ती वापस फिरणार, घरी गेले असतील म्हणून ती वापस घरी फिरणार, तोपर्यंत तिच्या पाठीवरती तिच्या तपासावरती पिछाड्यावरती जो होता तो युवक त्या ठिकाणी पोहोचला शेतामध्ये पोहोचल्यानंतर 65 वर्षीय महिलेसोबत वेगवेगळी चर्चा करायला सुरुवात केली, शारीरिक टचिंग करायला सुरुवात केली। वय पाहिलं तर अगदी तरुण वयातला युवक आरोपी आणि 65 वर्षीय ही महिला। तसं सुरू केल्यानंतर वेगवेगळी भाषा सुरू केल्यानंतर त्या महिलेला जाणवलं काहीतरी विचित्र प्रकार दिसतोय। तिने विरोध केला, त्याला धमकावलं, शिक्षा देईल म्हणली, परंतु आरोपीची मानसिकता ही वेगळीच होती। 65 वर्षीय महिलेला खाली पाडलं, तिच्याच शेतामध्ये खाली पाडलं आणि तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला। अत्याचार केल्यानंतर तो तिथून पळून गेला। परंतु जो अत्याचार झाला आणि अगोदर जी धक्काबुक्की झाली होती त्यामध्ये त्यांनी लैंगिक अत्याचार तर केला, परंतु त्या ठिकाणी त्या 65 वर्षीय महिलेचा जीव गेला होता आणि हे आरोपीला माहिती नव्हतं। आरोपी पळून गेला, परंतु काही तासानंतर आई दिसत नाही, आजी दिसत नाही म्हणून तपास घेतला असता शेताकडे गेली असं प्राथमिकदर्शी नागरिकांनी सांगितलं। शेतात जाऊन पाहिलं तर 65 वर्षीय महिलेचा मृतदेह दिसून आला। तो मृतदेह पाहिल्यानंतर तिच्या शरीरावरची 6 ते 7 तोळे सोनं होतं। सोनं जसे असतं त्या मृतदेहावरच होतं। प्राथमिकदर्शी पोलिसांना गणेशपुरी पोलीस स्टेशनच्या पथकाने तपासणी केली असता ही चोरीची घटना नाही हे प्राथमिकदर्शी दिसून आलं। हा भलताच काहीतरी प्रकार आहे। ज्या वेळेला प्राथमिक चाचणी, आरोग्य चाचणी करण्यात आली, मेडिकल रिपोर्ट आले, त्यावेळेला त्या महिलेवर बलात्कार झाल्याची प्राथमिकदर्शी माहिती समोर आली। संशयित आरोपी त्याला अटक करण्यात आली। पुढील तपास गणेशपुरी पोलीस स्टेशन त्यांचे संपूर्ण अधिकारी करत आहेत। राजेश झाले हे PI करत आहेत। ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरामध्ये ही घडलेली धक्कादायक, संतापजनक, अंगावर काटा आणणारी घटना समोर आलेली आहे। या घटनेने कलियुगामध्ये नेमकं चाललंय काय, वयाची मर्यादा राहिली नाही, परिसीमा राहिली नाही, सावध राहणं, सुरक्षित राहणं खूप महत्वाचं आहे। परंतु पावलोपावली आज राक्षसी वृत्तीचे माणसं आपल्याला दिसून येतात आणि कुठेतरी काळीच पिळवटून टाकणार आहे। आज आजीच्या वयाची 65 वर्षीय महिला, तिच्यावरती अशी घटना घडते। लाजिरवाणी आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना, कलंक लावणारी घटना समोर आली म्हणायला हरकत नाही। त्या आरोपीला खून आणि अत्याचार या दोन्हीही गुन्ह्यांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा देण्यात येईल असं देखील गणेशपुरी पोलीस पथकाने सांगितलं। भिवंडीमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये ह्या 2 घटना घडलेल्या आहेत। आज बदलापूरमध्ये डॉक्टर महिलेसोबत तिच्याच पतीने संशयापोटी मेसेज व्हॉट्सअपवरती NHDP आला म्हणून जीवघेणा केलेला हल्ला आणि ठाणे जिल्ह्यातीलच भिवंडी येथे 65 वर्षीय महिलेवर तरुणांनी केलेला हा अत्याचार, दोन्ही घटना आज काळीच पिळवटून टाकणाऱ्या आहेत। या दोन्ही घटनांबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा। आपल्या MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा। नवीन लेटेस्ट मराठी क्राईम स्टोरीज आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात। आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला ऑन करा। धन्यवाद।